आता आपल्यासोबत नाशिक महापालिकेचे नूतन महापौर आहेत ताई. अखेर अनेक अडचणीनंतर आपण महापौर पदावरती विराजमान झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आता महापौरपदी विराजमान झालेले आहे, पण विराजमान हा शब्द आहे, पण मला असं कायम वाटतं की ही अतिशय चांगली अशी सेवेची संधी आणि खूप जबाबदारीचं ओझं न म्हणता एक सेवेची पर्वणी हा शब्द वापरून सगळ्या महिला शक्तीला, आमच्या नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन, त्याचबरोबर महायुतीच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आजच आपण बघितलं की महायुतीमधले आमचे सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे यांची निवड झालेली आहे. आणि जसं स्पष्ट धोरण महायुतीचं आहे की विकास आणि फक्त विकास, त्याच विकासाच्या धोरणामुळे आज नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली. आणि मी सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेब, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन, कारण तुम्ही बघितलं असेल की गिरीश भाऊ अतिशय किमयागार असे म्हणून आपण निवडले जाता. आत्ताच आपण बघितलं की त्यांनी जी जादू चालवली त्यामुळे हे संकट जी होती, तुम्ही म्हणाला की अतिशय संघर्षातनं तुम्हाला हे पद मिळालं. संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी अच्छी होगी असं आपण म्हणतो. आणि त्याच धर्तीवरती संघर्ष नसला तर माझ्या सगळ्या भगिनी ज्या नगरसेविका आहेत त्या तितक्या सक्षम आहेत, त्यामुळे त्यांच्यातनं निवडून येणं हे एक आव्हान होतंच. पण निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने ही दिलेला हा आत्मविश्वास त्याला मी सार्थ ठरवेन. आणि सगळ्या नाशिककरांनाही विनंती करेन की सगळ्यांनी खारीचा वाटा या येत्या कुंभमेळ्याला आपल्या धर्मजागरणासाठी, आणि मागे पण सांगितलं की राम भूमी आहे पण काम भूमी, पण कामातनं पण राम आपण पुढे नेणार आहोत आणि सगळ्या पक्षांना सोबत घेऊन नाशिकचा विकास करणार आहोत. महापौर झालेला आहे, पहिला महापौर म्हणून कुठला निर्णय घेणार आहे नाशिककरांसाठी? महिला महापौर म्हणून मी जसं सांगितलं की पहिल्या 100 दिवसात पूर्ण नाशिकचा दौरा करणार आहे. आपण जाणतात की प्रत्येक प्रभाग, नाशिक अतिशय निसर्गरम्य असं आहे, वातावरण खूप चांगलं आहे, पण प्रत्येक प्रभाग जो आहे हा वेगवेगळा आहे, त्याच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहे. त्याच्यामुळे प्रभागनिहाय दौरा करून त्या नगरसेवकांना सोबत घेऊन, स्थानिक आमदारांना सोबत घेऊन तिथे विकासाचे कोणते मुद्दे आहेत, कोणती निकड आहे हे समजून घेऊन त्याचा विकास प्लॅन करण्यात येईल. पहिल्या 100 दिवसात कुंभमेळा प्राधान्यक्रमावरती आणि जे काही विकास कामे त्या प्रभागासाठी असतील ते सर्व प्लॅनिंग करून एक विकासाचा आराखडा पूर्णपणे आम्ही मुख्यमंत्री महोदय गिरीशजी महाजन यांच्याकडे सादर करणार आहोत. आणि आपले शिंदे साहेब यांच्याकडे देखील आम्ही जाऊ, कारण ते आपले विकास मंत्री आहेत. आणि त्यामुळे आम्ही सगळेच एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने नाशिकच्या विकासाकडे आगेकूच करणार. शेवटचा प्रश्न, शिवसेना आल्यामुळे ताकद वाढली असं वाटतं? शिवसेना सोबत आल्यामुळे ताकद वाढली असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की सभागृहाचं एक आम्ही गरिमा राखतो. आणि जो पक्षादेश आहे, पक्षादेश जो कालपर्यंत आम्ही त्यांच्या अगेन्स्ट निवडून आलेलो आहे, आणि निवडणूक संपल्यानंतर एकदा 122 नगरसेवक हे सभागृहात गेल्यानंतर त्यांची मानसिकता, ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतात आणि त्यांची मानसिकता फक्त नाशिकच्या विकासाची असावी हे महापौरांचं काम असतं. आणि त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत आणि प्रयत्नशील राहू. ताकद वाढल्याचा हा जो मुद्दा आहे, आपण असं म्हणू सांघिक बळ वाढला आहे, आणि जिथे संघ एकत्रित काम करतो तिथे निश्चितपणे नवीन ऊर्जा निर्माण होते. खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राला ही प्रतिक्रिया दिली. तर ह्या होत्या नाशिक महापालिकेच्या नूतन महापौर. पुढचे 5 वर्ष नाशिकच्या विकासासाठी काम करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी महापौर हे झाल्यानंतर जय महाराष्ट्राची बोलताना व्यक्त केली. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.